तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 3 तारीख आणि अर्थातच आज सावित्रीबाई फुले जयंती आहे. तर तुम्हा सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता ठाण्याला मी निघणार आहोत, कारण तिथे रॅली आहे, भव्य अशी रॅली आहे ठाण्याला. तर आपण ते बघणार आहोत. सावतामाई मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर म्हणून आहे, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेले आहे. तर आपण ठाण्याला जाऊन आपण बघणार आहोत. तर रॅली कशा पद्धतीने निघते काय सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप. स्टेशनच्या बाजूला रॅली निघते इथं. म्हणजे आता नवीन सिनेमा आलेला आहे झिम्मा 1, झिम्मा 2 आणि जे जुने सिनेमा आहेत क्लासमेट, मुळशी पॅटर्नचे फार गाजलेले सिनेमे आहेत, त्याचं मीडिया पार्टनर म्हणून या काम करतात, त्याचं प्रमोशन त्या काम करतात. आणि आताच तुम्ही एक नवीन व्हिडिओ बघितला
बघितलं असेल, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित नवीन सिनेमा येतोय सत्यशोधक. तुम्ही कदाचित त्याचं ट्रेलर बघितला असेल, व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवर किंवा आपल्या ग्रुपवर येत असतात. तर त्या सत्यशोधक सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी या मीडिया पार्टनर म्हणून या काम करताय. आणि आता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, पुण्याला एक मोठं प्रमोशन झालं की एक गाडी येऊन थांबते आणि ती मुलगी स्वतः गाडीतून उतरून सत्यशोधक सिनेमाबद्दल सांगते. आपल्या महात्मा फुलेंच्या आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाविषयी, त्या सिनेमाविषयी ती ताई गाडीतून उतरून माहिती सांगते. रस्त्यावरून लोक येतात जातात आणि ती माहिती ऐकतात. तो सिनेमा, ती ज्योतिबा फुलेंची माहिती, त्यांच्या जीवनाचा परिचय प्रत्येक व्यक्तीपर्यंत डायरेक्टली पोहोचावा यासाठी जी संकल्पना राबवली गेली आहे ती या ताईंच्या डोक्यातली कल्पना आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण आपण घरामध्ये बसून यूट्यूबवर बघून अगदी सहज फॉरवर्ड करणं 1 सेकंदाचं पण काम नसतं. पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ज्यांनी आपल्याला जगण्याची दिशा दाखवली त्या व्यक्तीच्या कामाबद्दल लोकांना परिचय करून देणं, हे रस्त्यावर उतरून काम करणं आणि घरात बसून काम करणं याच्यात फार मोठा फरक आहे. आणि ते काम या ताई करतायत. या ताईंचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. त्यांचे पती इथे आलेले आहेत, मयुरेश सोनावणे. आलेत का मयुरेश सोनावणे? मयुरेश सोनावणे सर ते स्वतःच फोटो काढतायत बघा. म्हणजे ही जोडी खरं वाखाणण्याजोगी आहे. आणि यांचं स्वतःचं कंपनी आहे इट्स सोशल टाईम. आणि त्यांनी आता आपला कार्यक्रम बघून, म्हणजे सकाळपासून स्टेशनवरून जी आपली रॅली निघाली त्या रॅलीपासून ही जोडपं आपल्याबरोबर होतं. आणि त्यांना इतका आनंद झाला हा कार्यक्रम बघून की इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं आपल्याकडे येत आहेत. हे पाहून त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या कार्यक्रमाचं प्रमोशन आम्ही करू. म्हणजे आपल्या माळी समाजाचा कार्यक्रम हा संपूर्ण जगामध्ये पोहोचणार आहे. आणि धन्यवाद तुमच्या मदतीबद्दल, सहकार्याबद्दल. बद्दल माहिती कळाली. आम्ही सोशल मीडियाचं काम करतो, चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पॉलिटिशियन्स, ब्रँड्स असे बरेच गोष्टी आहेत ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. मुळशी पॅटर्न, सैराट, त्यानंतर झिम्मा, झिम्मा 2, दगडी झाड असे अनेक मूवीज आहेत जे आम्ही प्रमोट केले आहेत. त्यातल्या काही मूवीजची नावं तुम्ही नक्कीच ऐकली असतील. सांगण्याचा मुद्दा असा की असाच एक मूवी आम्ही इतक्यात प्रमोट करत आहोत. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आपण त्यांच्या निमित्तानं आज इथे सगळे जमलोत आणि आज फुले दाम्पत्यावरती आधारित, त्यांच्या जीवनपटावरती आधारित हा सिनेमा येत्या 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. आणि मला आज आवर्जून असं सांगावंसं वाटतं की हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार नक्की पाहावा. तुम्हाला तो कसा वाटतोय हे तुम्ही सोशल मीडियावरती व्यक्त व्हावं की जेणेकरून हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि फुले दाम्पत्याचे विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू. आणि हे सगळं तुमच्यामुळे आणखी वाढू शकतं. तर 5 जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन सत्यशोधक हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार.